जोपर्यंत शासन प्रशासन जाग्यावर येत नाही, ताळ्यावर येत नाही, तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाहीत। काल परवा काही जे आदेश आलेत त्याच्यावरून असं वाटतं की शासनाच्याच मनात काहीतरी वेगळं सुरू आहे। जे प्रकल्प गेल्या 3-4 वर्षात सुरू झालेत राज्यात, त्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जातोय। काही ठिकाणी तडजोडीनं, काही ठिकाणी उच्चांकी खरेदी ग्राह्य धरून, काही ठिकाणी अधिसूचना रद्द करून। आम्हीच काय घोडं मारलं हे कळायला तयार नाही। काही शेतकऱ्यांचे मागे आंदोलन सुरू असताना मागच्या तारखेत अहवाल तयार केले गेले, तसं केले जाण्याची शक्यता आहे। तुम्ही जर असं काही केलं, तुमच्या मनात जर पाप असेल तर याद राखा, शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत। हजारे गाई, शेळ्या, मेंढ्या सगळं बैलबारदाना घेऊन आम्ही निघालो होतो। आता यावेळेस नक्की येऊ। शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं पाप, याची फळं हे भोगावे लागतील। समृद्धीबाधित शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज 138 दिवस पूर्ण झालेत। गेल्या 2-3 दिवसात ढगफुटी सदृश पाऊस होतोय। काल जालना तालुक्यातील अनेक गावात काल रात्री म्हणजे गेल्या 4-2 वर्षात झाला नाही एवढा पाऊस झाला। अतिवृष्टी झाली, नुकसान झाले, कुणाचे जनावरं वाहून गेले, कुणाचे पिकं वाहून गेले, तलाव फुटलेत। अशाही परिस्थितीत समृद्धीबाधित शेतकऱ्यांनी आंदोलनाची जागा सोडलेली नाही। जोपर्यंत शासन प्रशासन जाग्यावर येत नाही, ताळ्यावर येत नाही, तोपर्यंत आम्ही जागचे हलणार नाहीत। एकीकडं शासन आदेश देतं, प्रशासन ऐकत नव्हतं, परंतु आता काल परवा काही जे आदेश आलेत त्याच्यावरून असं वाटतं की शासनाच्याच मनात काहीतरी वेगळं सुरू आहे। मी माहिती घेतली की जे प्रकल्प गेल्या 3-4 वर्षात सुरू झालेत राज्यात, त्या सगळ्या प्रकल्पग्रस्तांना न्याय दिला जातोय। त्या परिसरातील जमिनींचे बाजारभाव आणि त्या शेतकऱ्यांची मागणी काही ठिकाणी तडजोडीनं, काही ठिकाणी उच्चांकी खरेदी ग्राह्य धरून, काही ठिकाणी अधिसूचना रद्द करून। कारण काय होतं, जर त्याच अधिसूचनेवर काम करायचं म्हणलं की त्याच्या 3 वर्ष अगोदरचे भाव ग्राह्य धरावे लागतात। त्यामुळं पुणे रिंग रोडसाठी अजित पवारांनी 2दा अधिसूचना रद्द करायला लावली आणि प्रत्येक वेळी मग 1 वर्ष वाढवून मिळालं। त्या वर्ष वाढवून मिळाल्यामुळे बाजारभावही त्यावेळेचे धरले गेले। काल परवा संभाजीनगरमध्ये सुद्धा MIDC साठी तडजोडीनं जमिनी घेतल्या। आम्हीच काय घोडं मारलं हे कळायला तयार नाही। आता गेल्या 8 दिवसापासून तर आम्ही मूल्यांकनाचा विषयही बोलायला तयार नाही। का किती देणार आहेत, काय देणार आहेत, तुम्ही कितीही दिले तरी ते आम्हाला कमी आहेत। आता आमची अशी मागणी, उद्या निवेदन देणार आहेत आम्ही की प्रकल्प रद्द करावा। आम्हाला अशी माहिती मिळाली की जसे काही शेतकऱ्यांचे मागे आंदोलन सुरू असताना मागच्या तारखेत अहवाल तयार केले गेले, तसं केले जाण्याची शक्यता आहे। तर शासनानं ठरवलंच, शासन प्रशासनानं शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं, तर असं होऊ शकतं। पण मला एक सांगायचं त्यांना की तुम्ही जर असं काही केलं, तुमच्या मनात जर पाप असेल, तुम्ही बळजबरीनं आमच्या शेतजमिनी हस्तगत करण्याचा प्रयत्न करणार असाल तर याद राखा, हे 10-20 दिसत आहेत ना, हेच एवढेच भरपूर झाले। आम्ही जमिनी तर 1 इंचही देणार नाही, शेवटपर्यंत लढा देऊ। शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे तोपर्यंत आम्ही मागे हटणार नाहीत। आणि या उपरही घ्यायची असली तर मग आमच्या गुरंढोरं तुमच्या मागे झालं होतं आंदोलन, परंतु काहीतरी सारवासारव करायची आणि आश्वासन द्यायचं, त्यावेळेस आम्ही नाहीतर सगळ्या हजारे गाई, शेळ्या, मेंढ्या सगळं बैलबारदाना घेऊन आम्ही निघालो होतो। आता यावेळेस नक्की येऊ, कारण आता आमचे कामधंदे संपलेले। शेतात काय गुडघ्यात कला चिखल आहे। आता 1-4 महिने आम्हाला सुधरत नाही, पेरायसारखी तर परिस्थितीच नाही। पर काहीच्या याच्यात पेरायसारखी परिस्थिती तर खिशात दमडी नाही। अशा परिस्थितीत आम्ही सगळे जनावरं, शेती अवजारं आणि मग आम्हीच कशाला राहायचं, मग आम्हीच तिथं येऊ। मग आम्ही गेल्यावर काय घ्यायचं ते घ्या, एवढं या निमित्तानं सांगतो। परत एकदा विनंती करतो की हे चांगलं नाही। शेतकऱ्यांना देशोधडीला लावण्याचं पाप, याची फळं हे भोगावे लागतील।